तर समान वाटणी करण्यासाठी क्रिया केली जाते भागाकार. हे लक्षात ठेवा. सगळ्यांनी व्हिडिओ चालू ठेवा. तर बघा आता मी तुम्हाला समजा मी जर म्हटलो, एक मिनिट पहा गणित लिहून घ्या. 29.29 किलोग्रॅम, 29.29, गुड इव्हनिंग. 29.29 गूळ, किलोग्रॅम गूळ 29.29 किलोग्रॅम गूळ 9 ठिकाणी समान वाटप केले तर प्रत्येक वाट्यातील गुळाचे वजन, तर प्रत्येक वाट्यातील गुळाचे वजन किती? आता नीट लक्षात घ्या. हे गणित करत असताना आता तुम्हाला गुड इव्हनिंग. हे गणित करत असताना तुम्हाला किलोग्रॅमचं ग्रॅम करावं लागतं का किलोग्रॅमचं किलोग्रॅमच ठेवावं लागतं? हे पहिल्यांदा कळलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 29.29 किलोग्रॅम गूळ म्हणजे नेमका किती गूळ? तुम्हाला जर बरोबर, करेक्ट, व्हेरी गुड आर्ष. तर पहा, आर्षने आणि गणेशने सांगितलं दोन्ही वेगवेगळी माप, पण ती एकच आहेत पहा. तर लक्षात घ्या, 29.29 किलोग्रॅम गूळ म्हणजेच असतो 29 किलो आणि 250 ग्रॅम. आणि तेच आपल्याला 29 किलो 250 ग्रॅम जर आपल्याला किलोग्रॅम मध्येच लिहायचे असतील तर मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं, दशांश चिन्ह दिलं की या ठिकाणी किलोग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये होतं आणि किलोग्रॅमचं जर तुम्हाला ग्रॅम मध्ये बनवायचं असेल तर त्या ठिकाणी पॉइंट फक्त काढावा लागतो. मग पहिली गोष्ट लक्षात घ्या, 29.29 किलोग्रॅम म्हणजे नेमका किती गूळ? तर पहा, किलोग्रॅमचा पाव भाग. आता आपल्याला किलोग्रॅमचं किलोग्रॅम मध्येच करायचं असेल तर किलोग्रॅमचा पाव भाग म्हणजे 0.250 आणि मध्ये असलेली संख्या आहे 29. म्हणजेच किलोग्रॅमचं जर आपण किलोग्रॅम मध्ये बनवलं तर उत्तर येईल 29.250. हे पहिलं समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट, एखादा म्हणेल आम्हाला किलोग्रॅम मध्ये नाही ग्रॅम मध्ये बनवायचं आहे, तर हेच माप जर ग्रॅम मध्ये बनवायचं असेल तर किलोग्रॅमचा पाव भाग 250 असतो आणि मध्ये असलेली संख्या 29 ती आहे तशी लिहिली की 29,250 ग्रॅम म्हणजेच 29.25 किलोग्रॅम. आता यापैकी कोणत्याही एका मापाला जर तुम्ही 9 भाग समान वाटणी करायची, प्रत्येकी 9 भागात वाटणी केली तर याचं उत्तर एका वाट्यात किती किलोग्रॅम किंवा ग्रॅम तुमचं उत्तर येईल ते काढावं लागतं. मग तुम्हाला जर ग्रॅम मध्ये माप काढायचं असेल तर 29,250 ला भाग द्या. जर किलोग्रॅम
मध्ये माप काढायचं असेल तर 29 दशांश चिन्ह 250 ला भाग द्या. मग आता मी पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही किलोग्रॅम मध्ये किती वाटणी होईल ते सांगा. चला सांगा, किलोग्रॅम मध्ये किती वाटणी होईल? प्रत्येक वाट्यात किती किलोग्रॅम गूळ येईल सांगा. चला अर्णव करा. ग्रॅम नाही हो. 3 ए होय ग. हळद आण ग तिथली. बरोबर. 3 पॉइंट बघा आता. तुमचं जर उत्तर किलोग्रॅम मध्ये विचारलेलं असेल तर तुम्हाला या 29.250 ला भाग द्यावा लागेल. तुम्हाला जर ग्रॅम मध्ये उत्तर विचारलेलं असेल तर 29,250 ला भाग द्यावा लागेल. हॅलो. हो केलं की जॉईन झाली किती आता. नाही नाही, काव्य राऊत जॉईन झाली की आता परत लेफ्ट झाली. मग काव्य राऊत नावाचं दुसरं आहे का काय कोण? मी टाकली की तुम्हाला ग्रुपला ऍड करून लिंक टाकली की आता लगेच. नाही नाही, हाच तुम्ही आता फोन केलेलाच नंबर मी आता परत ग्रुपला तुम्ही रिमूव्ह झाले होते. परत ग्रुपला ऍड करून परत लिंक टाकली मी. तुम्हाला वैयक्तिक टाकू का? थांबा एक मिनिट, वैयक्तिक टाक. नाही नाही, कट नाही झालं. ए, हा दिसतंय का रे? 2च मिनिट हा. विश्व कशाला प्रेझेंटिंग केलं? विश्व विश्व काय करतोय विश्व? एक मिनिट, आवाज येतोय का? आवाज येतोय का? थांबा एक मिनिट. थांबा एक. थांबा एक मिनिट. ते फोन आला होता काव्याचा त्याच्यामुळे ते. हा, बघा बरं आता दिसतेय का screen? थांबा एक मिनिट. थांबा थांबा 2 सेकंद. नाही नाही, थांबा जरा. माझा फोन नाही नाही, रेंज जाते. बोला. अहो थांबा जरा. हा, बघा आता दिसतेय का स्क्रीन? आता बघा बरं दिसते. बोर्ड दिसतोय. हा, बघा आता. बघा, तुम्हाला जर किलोग्रॅम मध्येच उत्तर विचारलं तर 29.250
या संख्येला तुम्हाला 9 ने भाग द्यावा लागतो, कारण 9 तुम्हाला ठिकाणी त्याची वाटणी करायची. मग बघा, आपण या ठिकाणी 9 ने आता पहिल्यांदा भाग देऊ. 9 ने जर भाग दिला, तर येणारं उत्तर हे किलोग्रॅम असल्यामुळे येणारं उत्तर किलोग्रॅम मध्येच असेल. बघा, मग पहा, 9 त्रिक 27, 2 उरले. दशांश चिन्हाच्या नंतरची संख्या, पहा दशांश चिन्हाच्या नंतरची संख्या. स्क्रीन दिसत नाही? अरे स्क्रीन दिसत नाही का? हा, दशांश चिन्हाच्या नंतरचे दोन जर तुम्ही खाली घेतले, तर या ठिकाणी पहिल्यांदा दशांश चिन्ह द्यायचं उत्तरात. पहा, 9 दुने 18, वजाबाकी आधी 4, वरून घेतला 5, 9 5 45, 0 वरून पुन्हा तुम्ही 0 घेतला. 9 ला कोणत्याही संख्येने शून्याला भाग दिला तर उत्तर 0 येतं. या ठिकाणी तुमचं उत्तर येणार 0 आणि सॉरी बाकी येणार 0 आणि उत्तर येणार 3.250 किलोग्रॅम. आता कधी-कधी पर्यायामध्ये 3.250 किलोग्रॅम नसतील. तर यालाच काय म्हणतात हे माहित पाहिजे तुम्हाला. यालाच काय म्हणतात? लिहून घ्या. लिहून घ्या मग. 3.25 किलोग्रॅम. हेच उत्तर तुम्हाला म्हणजे बघा, तुम्हाला टप्पे-टप्पे खात प्रश्न कसा विचारू शकतो. पहिली गोष्ट, किलोग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये बदलता आलं पाहिजे. उत्तर जर किलोग्रॅम मध्ये विचारलं तर, मग त्या ठिकाणी पॉइंट मध्ये आलेल्या उत्तराला 9 समान भागात वाटणी करायची होती, म्हणून त्या ठिकाणी आलेल्या किलोग्रॅमच्या उत्तराला आपण 9 ने भाग दिला तर उत्तर येईल 3.250 किलोग्रॅम. तर हे मी तुम्हाला अगोदरच घेतलं होतं की 3.250 किलोग्रॅमलाच म्हणतात 3.25 किलोग्रॅम, म्हणून तुमचं उत्तर येणार 3.25 किलोग्रॅम. मग आता समजलं तुम्हाला? अरे समजलं का? अरे चैतन्य, तुम्ही आत्ताच आले, काय समजलं नाही म्हणताय? तुम्ही जॉईनच आत्ता झाले, कसं समजणार तुम्हाला? ठीक आहे, झालं. झालं का? अरे गणित लिहून झालं का हे? पुढचं गणित घ्या. 90 किलोग्रॅम, 600 ग्रॅम शेंगा, 12 जणात सारख्या वाटल्या तर प्रत्येकाच्या वाट्याला किती शेंगा येतील? किती किलोग्रॅम शेंगा येतील? बोला आता, कोणती क्रिया करायची आहे? बरोबर. वाटणी करणे, वाटणी करणे म्हणजेच असतो भागाकार. सांगा वारनं, कशाने कशाला भाग द्यावा लागेल?
अरे 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 अर्णव, अर्णव. हा सांगा गणेश. शाबास. ऐका, सांगा गणेश, आता 90.600 किलोग्रॅम कसं आलं? तर बघा, तुमच्या वहीमध्ये हे गणित लिहून घेतलं का बघा. आता वहीमध्ये थोडस मागे चेक करा, तुमच्या वहीमध्ये मी एक प्रकार घेतला होता पहा. गणित झालं का लिहून? मी तुम्हाला असा एक प्रकार घेतला होता पहा. 4 किलोग्रॅम आणि 350 ग्रॅम. मग 4 किलोग्रॅम 350 ग्रॅम तुम्हाला जर किलोग्रॅम मध्येच बदलायचे असतील तर नीट लक्षात घ्या. हे बघा, या ठिकाणी 4 किलोग्रॅम तर किलोग्रॅम मध्ये आहेतच अगोदरच. आपल्याला कशात बदलायचं ही माप सगळी किलोग्रॅम मध्ये. मग किलोग्रॅम तर अगोदरच 4 किलोग्रॅम तर किलोग्रॅम मध्येच आहेत. मग किलोग्रॅम मध्ये कोण नाही, तर 350 ग्रॅम हे किलोग्रॅम मध्ये नाही. मग बघा, किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम याच्यानुसार आपण जर पाहिलं तर पहा, 350 ग्रॅम आपल्याला असे लिहावे लागतील. 350 ग्रॅम. अर्णव बोर्डकडे लक्ष द्या. आणि हे आपल्याला जर किलोग्रॅम मध्ये बदलायचे असतील तर किलोग्रॅमच्या घरात काही लिहिलेलं नाही म्हणून 0 लिहावा लागेल. ग्रॅम पासून किलोचं घर 3 घर मागे आहे. एक घर मागे पहा, एक घर, 2 घर आणि 3 घर. 3 घर मागे जर दशांश चिन्ह आपण दिलं तर उत्तर येतं 0.350. मग आता बघा, 350 ग्रॅम म्हणजेच झाले 0.350 किलोग्रॅम. मग बघा, 4 किलोग्रॅम आणि 0.4 हे एकक आहेत आणि 0 हे पण एकक आहेत, म्हणून 0.350 जर लिहिले तर या 4च्या पुढे काहीच नाही, काहीच नाही म्हणजे 0 घेतलं. यांची जर बेरीज केली तर 4 किलोग्रॅम आणि 350 ग्रॅम म्हणजेच होतात 4 किलोग्रॅम, सॉरी 4.350 किलोग्रॅम. हे लक्षात आलं का? हा, एवढे लिहून घ्या अगोदर. हे लिहून घ्या. आता तुम्हाला दिलेलं माप होतं, ऐका आता, नाही हे नका लिहू, थांबा. हे नका लिहू. आता तुम्हाला दिलेलं माप होतं 90 किलोग्रॅम आणि 600 ग्रॅम. नाही नाही, ते लिहू नका, ते उत्तर नाही, मी ते समजून सांगण्यासाठी दिलंय. इकडे लक्ष द्या आता. हे गणित आहे आपलं. 90 किलोग्रॅम आणि 600 ग्रॅम हे आपल्याला दिलेलं माप आहे शेंगांचं. आता या शेंगा 12 जणात वाटायच्या, पण पहा, किलोग्रॅम वेगळं आहे आणि ग्रॅम वेगळं आहे. आपल्याला विचारलंय किलोग्रॅम मध्ये. मग हे 600 ग्रॅम जर किलोग्रॅम मध्ये बदलले तर ते होतात 0.600. मग या ठिकाणी जर आपण इथं उत्तर लिहिलं तर 90 किलोग्रॅम 600 ग्रॅम म्हणजेच 90.600 किलोग्रॅम हे त्याचं उत्तर आहे. आता नीट ऐका. एवढ्या शेंगा जर तुम्हाला 12, हे लिहून घ्या आता पहिल्यांदा. हे लिहून घ्या. हा, थांबा थांबा. आता 90.600 हे किलोग्रॅम आहे. याला जर 12ने भाग दिला तर पहा, 12चा पाडापाठ पाहिजे. 12 साती 84. एका एका संख्येला भाग दिला तरी चालतंय. 12 शून्य शून्य
वजाबाकी आली 9 वरून घेतला 0, बारी 7 84, वजाबाकी आली 6, त्याच्या पुढची संख्या पॉइंटच्या नंतरची खाली घेतली तर नवीन संख्या झाली 66, म्हणून उत्तरात पॉइंट दिला तर 12 पंच 60, वजाबाकी आली 6 वरून पुन्हा शून्य घेतला 12 पंचे 60, या ठिकाणी बाकी आली 0 वरून पुन्हा 0 घेतला तर 12 शून्य शून्य, म्हणजे तुमचं उत्तर येणार 7.550 किलोग्रॅम, म्हणजेच 7 किलोग्रॅम 550 ग्रॅम एवढं शेंगा प्रत्येकाच्या वाट्याला येतील. 7 किलोग्रॅम, हेच लक्षात घ्या. याला जर फोडून विचारलं तर याचंच दुसरं गोष्ट काय होते की यालाच म्हणतात 7 किलोग्रॅम आणि 550 ग्रॅम. हे पण लक्षात घ्या ही दोन्ही माप सारखीच आहेत. 7.550 किलोग्रॅम म्हणजे 7 किलोग्रॅम 550 ग्रॅम. झालं. झालं. आता मी थोडीशी आता लक्षात घ्या. थोडस आता बेरीज आणि सॉरी थोडेसे आता गुणाकार आणि भागाकार अशी मिक्स गणित देतो पहा तुम्हाला. तुम्ही विचार करून ठरवायचं की आता गुणाकार आहे का भागाकार आहे, तुमचं तुम्ही ठरवायचा. पहा तुम्ही तेलाची पिशवी आणली असेल, आणली आहे का तेलाची पिशवी कधी? तुम्ही प्रत्येकाने दुकानातून जाऊन तेलाची पिशवी आणली असेल का, आणली आहे का? किती? मला एक सांगा, ती तेलाची पिशवी ती तेलाची पिशवी किती लिटरची असते? 1 लिटर असते, बरोबर. पण तुम्ही त्याच्यावरचं जर वजन पाहिलं तर वजन केल्यावर ते किती किलोग्रॅम भरतं किंवा किती ग्रॅम भरतं? शाबास. 950 किंवा 910 ग्रॅमच भरतं. बरोबर आहे. बरोबर त्याच्या जवळ तरी सांगितलं. व्हेरी गुड हर्ष. लक्ष पाहिजे पहा, आपण दुकानात गेल्यानंतर आपल्याला तेलाची पिशवी आपण घेऊन येतो. पहा म्हणायला ते 1 लिटर असतं. म्हणजे तुम्ही जर ते तेल 1 लिटरच्या बॉटलमध्ये भरलं तर ते 1 लिटर भरतं. पण तुम्ही तेच त्या तेलाचं वजन जर केलं तर ते 1 किलो भरत नाही. ते भरतं 910 ग्रॅम. मग असाच एक प्रश्न देतो तुम्हाला जो तुमच्या दैनंदिन जीवनाशी उपयोगित आहे. बघा आता एक गणित देतो घ्या. 910 ग्रॅम तेलाचे माप, 910 ग्रॅम तेलाचे माप 1 लिटर होते. 910 ग्रॅम तेलाचे माप 1 लिटर होते. तर 9.5 लिटर तेलाचे माप, 9.5 लिटर तेलाचे माप किती किलोग्रॅम होईल? सांगा बरं, कोण सांगते? काय करावं लागेल? बरोबर आहे. 9? हां, हां. 9 पॉइंट हां, 9.5 म्हटलं तरी चालतंय. खरं तर ते 9.500 आहेत.
पण असू द्या 9.5 म्हणलं तरी हरकत नाही. का असं? तर पहा लिटरचा अर्धा भाग किती होतो? 500 आणि मध्ये राहिलेली संख्या आहे 9. गणित लिहून घेतलं का तुम्ही? अरे गणित लिहून घेतलं का? आता ऐका मी काय म्हणतोय तुम्हाला. आता मी काय म्हणतोय पहा. पहिली गोष्ट हे लिहून घ्या. 9.5 लिटर. बघा पहिली गोष्ट ही लिहून घ्या. 9.5 लिटर म्हणजेच लिटरचा अर्धा भाग होतो 0.500 आणि मध्ये असलेली संख्या 9 म्हणजे 9.5 लिटर म्हणजे 9.500 किंवा 500 लिटर. आता नीट ऐका. 1 लिटर तेल म्हणजे वजन किती भरतं? 910 म्हणजे 910 ग्रॅम. बर का, लक्षात घ्या, ग्रॅम. आता तुम्हाला विचारलेलं माप कशात विचारलंय? की 9.5 लिटर तेलाचं किलोग्रॅम मध्ये विचारलंय का ग्रॅम मध्ये विचारलंय? हे तुमचं लक्षच नाही बघा. किलोग्रॅम मध्ये विचारलंय. हा बघा. आता एकावरून जर तुम्हाला अनेकाचं विचारलं तर कोणती क्रिया करावी लागते? गुणाकार. एकावरून अनेकाचं विचारलं की गुणाकार असतो. मग नीट ऐका आता मी काय म्हणतोय ते. तुम्ही आहे ना या ठिकाणी 95 आणि 91 यांचाच गुणाकार करा. त्याच्यावर इथले 2 आणि इथलं 1 मिळून 3 शून्य द्या आणि 3 शून्य दिल्यानंतर 3 संख्यांनंतर दशांश चिन्ह द्या. सांगा उत्तर किती येतंय? बघा मी पुन्हा एकदा सांगतो. 9.5 लिटर आणि 910 ग्रॅम यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुमचं येणारं उत्तर हे ग्रॅम मध्ये येईल. नीट लक्षात घ्या, ग्रॅम मध्ये. बघा सगळी क्रिया केली. बरं तुम्ही करा अगोदर. 95 गुणिले 91. 8,600. चुकणार ना. शाबास. मग आता 8,645 ग्रॅम आहे का किलोग्रॅम आहे? हा हा. अरे तुम्ही ग्रॅमला गुणताय तर येणार उत्तर ग्रॅमच येणार. किलोग्रॅम कसं काय येईल? मग आता त्याचं जर तुम्हाला किलोग्रॅम करायचं असेल तर काय करावं लागेल? बोला बोला. 3 शून्य कशाला द्यायचे? 3 संख्यांच्या नंतर दशांश चिन्ह द्यावं लागेल. ग्रॅम. शाबास. मग बघा आता मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा पहा आपल्याला गुणाकार कशाचा करायचा आहे. 9.500 इंटू 910 ग्रॅम. कारण 1 लिटर म्हणजे 910 ग्रॅम आहे. मग एवढे लिटर म्हणजे किती? तर आता ऐका. जेव्हा जेव्हा संख्यांमध्ये 0 असतो तेव्हा फक्त संख्यांचा गुणाकार करायचा आणि जेवढे शून्य होतात तेवढे शून्य उत्तरात द्यायचे. मग मी सगळा गुणाकार करतच नाही पहा. मी फक्त गुणाकार करतो 95 आणि 91 या दोन संख्यांचा. बघा सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला 95 आणि 91 चा गुणाकार करण्याची, जी कमी जागेत करता येते. 95 गुणिले 91 करायचं. इथं 9 लिहिले, इथं 5 लिहिले, गुणिले. इथं 9 लिहिले, इथं 1 लिहिले. 9 ने 9 ला गुणलं तर उत्तर येतं 81. इथं 8 लिहिले, इथं 1 लिहिले. 9 5 45. इथं 4 लिहिले, इथं 5 लिहिले. 1 गुणिले 9 उत्तर येणार 9 म्हणून 09 लिहिले. 1 गुणिले 5 उत्तर येणार 05. आता या ठिकाणी जे तिरकस संख्या दिसतात त्यांचा जर बेरीज केली तर इथं 5 आली,
इथं 14 आली, इथं 5 आली, इथं 8 आली. आता उत्तर लिहिताना इकडून इकडे असं उत्तर लिहित जायचं. म्हणजे बघा 95 गुणिले 91 चं उत्तर येणार 5. इथं आता 2 अंकी संख्या आहे. त्यातली एक संख्या जर एकक स्थानची आपण इथं लिहिली आणि हातचे 1 जर पुढे दिले 5 आणि 1 होणार 6. आता पुढं हातचा आलाच नाही त्यामुळे 8 जसे आहे तसे आले. बघा तुमचं उत्तर आलं 8645. पण इथं 2 शून्य आणि इथला 1 शून्य, 3 शून्य द्यायचे राहिलेत. मग बघा 1, 2 आणि 3 शून्य मी देतो. आता हे 3 शून्य दिल्यानंतर पुन्हा दशांश चिन्ह किती संख्यांच्या नंतर आहे ते बघावं लागेल. तर 3 संख्यांच्या नंतर आहे. मग 3 संख्यांच्या नंतर जर दशांश चिन्ह दिलं तर तुमचं उत्तर येईल, इथं दशांश चिन्ह येणार, तुमचं उत्तर येईल 8645 ग्रॅम. तुमचं उत्तर येणार 8645 ग्रॅम. मग एवढं लिहून घ्या अगोदर. आता तुम्हाला जर आता हा नाही समजला तर मी तुम्हाला सांगितलंय उभा गुणाकार करा. मी हा गेल्या वर्षी शिकवलाय मुलांना. तुम्हाला नसेल समजला तर नंतर गुणाकाराचा टॉपिक वेगळा घेतो. आता हे नाही समजून सांगणार. तुम्हाला जसा गुणाकार शिकवलाय तसा करा. मी हे कमी जागेत बसण्यासाठी गेल्या वर्षी मुलांना शिकवला होता. मी परत नंतर सांगतो. आता हे नाही आपल्याला महत्वाचं. तुम्हाला जसा गुणाकार येतोय तो करा. आपला टॉपिक चाललाय तो पुन्हा डायव्हर्ट होतो. टॉपिक मेन शिकवायचा राहतो. मी गुणाकार हा टॉपिक तुमचा वेगळा घेतला होता. आठवते का? हर्ष होता, गणेश होता, उत्तेजित होता. त्याच्यामुळे आता तो टॉपिक मी नंतर घेतो. आता गुणाकार टॉपिक नाही चालला आपला. तुम्हाला हा गुणाकार समजला नसेल तर सोडून द्या. उभा गुणाकार करा. आता नीट लक्षात घ्या. तुमचं उत्तर ग्रॅम मध्ये आलंय पण तुम्हाला तर विचारलंय किलोग्रॅम. आता ऐका काय करावं लागतं मग. तर पहा 8645 ग्रॅम आहेत. हे तुम्हाला किलोग्रॅम मध्ये बदलायचे. तर पहा किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, डेसी, सेंटी आणि मिली. खरं तर तुम्हाला एक गोष्ट आता लक्षात आली पाहिजे. पहा 8645 ग्रॅम आहेत आणि हे किलोग्रॅम मध्ये बदलायचे. तर पहा इतकं 4 टाकत बसायचं नाही आता. पहा ग्रॅमचं घर इथं आहे, किलोग्रॅमचं घर तुम्हाला 3 घर मागे जावं लागते. तर बाकीचं हे लिहित बसा, पुन्हा पॉईंट देत बसा, हे लक्षातच ठेवायचं नाही. आता काय करायचं, तुम्हाला समजलं पाहिजे 3 घर मागे जावं लागतंय. तर पहा 3 संख्यांच्या नंतर डायरेक्ट दशांश चिन्ह द्यायचं. तुमचं उत्तर येणार 8.645 किलोग्रॅम. लिहून घ्या. म्हणजेच 8 किलो 645 किलोग्रॅमच. म्हणजे बघा तुम्ही आणताय 9.5 लिटर तेल, पण वजन केलं तर ते भरतं 8 किलो 645 ग्रॅम. जा लिहून घेतलं सगळ्यांनी. ठीक आहे पुढचं घ्या. आता हे गणित बघा आता किती जणांना समजतंय. बघा मी तुम्हाला टप्पा हळूहळू हळूहळू वाढवत इथपर्यंत आणले. आता काही जणांना डोक्यावरून जायला गणित सुरू होती, काही जणांना कळणारच नाही काय चाललंय ते. तर त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा हा टॉपिक व्यवस्थित घेतो. आता फक्त समजून घ्या, डोक्यावर कानात तरी जाऊ द्या तुमच्या. पहा ही गणित आता अवघड होत चालली आहेत. मी सोपी 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 गणित तुम्हाला देऊन आता आज तुम्हाला जी गणित देतोय तशा प्रकारच्या गणितासाठी आपण एवढे 10 दिवस झालं एवढा सगळा खटाटोप करतोय. आता आत्ताचं गणित बघा. आत्ताचं गणित आता किती जणांना समजतंय बघा. 8 मिलीलीटरच्या, लिहून घ्या गणित, 8 मिलीलीटरच्या 15
बुचांनी. नाही. हा, थांबा थांबा एक मिनिट. दिसते, थांबा जरा एक मिनिट. 8 मिलीलिटरच्या 15 झाकणांनी, असू दे, बुच म्हणजेच झाकण. 8 मिलीलिटरच्या 15 झाकणांनी एक बाटली भरते. एक बाटली भरते. म्हणजे 8 मिलीलिटर, 8 मिलीलिटर, 8 मिलीलिटर असं तुम्ही 15 झाकणं जेव्हा बाटलीत टाकाल, तेव्हा ती बाटली पूर्ण भरते. तर हा, थांबा थांबा जरा. तर तर 7.2 लिटर औषधाने, तर अरे दिसतीये, थांबा जरा. पाऊस येतोय, रेंज कमी जास्त होते. अरे 2 मिनिट थांबा. 2 मिनिट थांबा म्हटलं ना मी तुम्हाला. बघा दिसतंय का? थांबा एक मिनिट. अरे 2 मिनिट थांबा रे. अरे कळतंय ना मला. थांबा जरा, गोंधळ घालू नका. रेंज गेलीये, 2 मिनिट थांबा जरा. हा, आवाज येतोय का? आवाज येतोय का? प्रथमेश, आवाज म्हणतो. तर बघा, 8 मिलीलिटरच्या 15 झाकणांनी एक बाटली भरते. तर 8 मिलीलिटरच्या 15 झाकणांनी एक बाटली भरते. तर 7.2 लिटर औषधाने, 7.2 लिटर औषधाने अशा किती बाटल्या भरतील? आता सांगा बरं, काय करावं लागेल? कशाचं? बोला की, कशाचा गुन्हा? काही पण आपलं उगाच अंक दिसतात त्याला आपलं गुणिले करायचं. नीट वाचा गणित. एक झाकण कितीच आहे? शाबास, व्हेरी गुड अर्णव. 8. प्रांजली, व्हेरी गुड.
8 मिलीचं एक झाकण आहे. अशी झाकणं किती ओतली बाटलीत? 15. मग मला सांगा, तुम्ही जेव्हा 15 झाकणं ओताल, बघा आता मी तुम्हाला सांगतो. हे बघा, ही बाटली आहे. तुम्ही 8 मिलीलिटरचं एक ओतलं, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. मग या ठिकाणी ही बाटली भरली. तुम्ही प्रत्येक वेळेस 8, 8, 8, 8, 8 अशी मापं टाकत गेले. मग मला सांगा, बाटली किती मिलीलिटरची आहे? शाब्बास अर्णव. कसं केलं? ते असणार मिलीलिटरमध्ये. 120 मिलीलिटरची एक बाटली असणार. किती मिलीलिटरची? 120 मिलीलिटरची एक बाटली. हे झालं पहिलं. आता नीट लक्षात घ्या. तुम्हाला दिलेलं औषध कितीच आहे? लिटर. आता नीट लक्षात घ्या. हे बघा, हे आहे मिलीलिटर, दिलेलं औषध आहे लिटर. मग काय करावं लागेल रे अगोदर? श्रद्धा सांगा. लिटरला मिलीलिटर करावं लागेल. मग सांगा, 7.2 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? मग किती मिलीलिटर? बरोबर. 7200 मिलीलिटर एवढं एकूण औषध आहे. 7.2 लिटर म्हणजेच 7200 मिलीलिटर. कसं बघा? किलो, हे लिहू नका आता, हे लक्षात ठेवा. किलो, हेक्टो, डेका, लिटर, डेसी, सेंटी, मिली. मग बघा आता 7.2 आहे. 7.2 लिटर आहे. आणि हे तुम्हाला मिलीलिटर मध्ये बदलायचे. मिलीलिटरचं घर लिटरच्या घरापासून 3 घर पुढे आहे. तर हे दशांश चिन्ह 3 घर पुढे घ्यावं लागणार. बघा, 1, 2 आणि 3. म्हणजेच हे 3 घर झाल्यानंतर दशांश चिन्ह जर दिलं तर 7.2 चे होणार 7200 मिलीलिटर. आता एक बाटली 120 ची आणि एकूण औषध आहे 7200 मिलीलिटर. आता तुम्हाला 120 चा पाढा तयार करायचा आहे. कसा तयार करणार 120 चा पाढा? शून्य लिहायचं. मग करा. 7200 भागिले 120 किती उत्तर येते सांगा? सांगा किती येतं? बरोबर. म्हणजेच तुम्ही जर 8 बुचांनी किंवा 8 झाकणांनी 8 मिलीलिटरची जर 15 झाकणं एका बाटलीत ओतली, तर एक बाटली होते 120 मिलीलिटरची. आणि तुम्हाला त्या 120 आणि तुम्हाला तुम्हाला जर या ठिकाणी 120 मिलीलिटरची एक बाटली अशा पद्धतीने 7.2 लिटर तुम्हाला औषध भरायचं असेल, तर एक बाटली 120 ची, 2 बाटली 240च्या, 3 बाटल्या अशा पद्धतीने वाढत वाढत म्हणजेच 7200 मिलीलिटरची तुम्हाला 120 मिलीलिटरची एक
यामध्ये तुम्हाला वाटणी करायची आहे. तर उत्तर येईल 60. आता हे 60 हे एवढं लिहून घ्या. आता हे 60 कसं आलं काही जणांना कळलं नसेल तर त्यांच्यासाठी समजून सांगतो. व्हिडिओ फक्त 5 मुलं चालू ठेवतात. एक आस्था, तेजस्वी, हर्ष, श्रद्धा, त्यानंतर शौर्य, त्यानंतर सुयोग, अभिराज, चैतन्य आणि सार्थक. बाकीचे सगळे व्हिडिओ बंद करून नुसते कीर्तन ऐकल्यासारखं निवांत बसतात. तुम्हाला किती वेळा सांगितलंय व्हिडिओ चालू ठेवत जावा. मला तुम्ही असू द्या, असू द्या. गणेशचं असतंय लक्ष, असू द्या. बाकीचे व्हिडिओ बंद करून निवांत बसतात. नुसते ऐकतात. लिहितात का नाही, पाहतात का नाही, लक्ष देतात का नाही, काही कळत नाही. बर. तर आता हे एवढं लिहून घेतलं तुम्ही? तसं नसतंय. झालं का? आता बघा, तुम्हाला 7,200 ला जर सॉरी 7,200 ला जर 120 ने डिवाइड करायचंय तर बघा 120च्या पाड्यात 720 6 वेळा मोजल्यावर येतात. 0 0 0 आणि वरून पुन्हा 0 घेतला तर शून्याला कोणत्याही संख्येनं भागलं तर उत्तर 0 येतं. म्हणून तुमचं उत्तर येतं 60 बाटल्या. समजलं का? आडवा भागाकार बघा आता. तुम्हाला साधा सोपा पहिल्यापासून सुरू करतो. 12 भागिले बघा आता तुम्हाला जर दिलं 12/2 तर हेच आपण मांडू शकतो असं 12/2. 12/2 म्हणजेच 12/2 असतात. 2च्या पाड्यात किती वेळा मोजल्यावर 12 येतात सांगा बरं? 6 वेळा. म्हणजे तुमचं उत्तर आलं 6. तुमचं उत्तर किती आलं? 6. आता तुम्ही सांगा हा. 14/2. 7. बेकबे बेसाती 14. तसंच आता मी टप्पे वाढवत नेतो. 33 मग पटपट लिहायचं. 33/3 हेच तुम्ही असं लिहू शकता. 33/3 11. कसं काढलं बघा? 3च्या पाड्यामध्ये ऐका आता तोंडी करायचं. 3च्या पाड्यामध्ये 3 आहेत. 3 एक 3. पुन्हा 3च्या पाड्यामध्ये 3 आहेत. 3 एक 3. उत्तराला 11/1 म्हणजेच 11. दोन्हीही संख्यांना भाग जाईल अशी संख्या शोधत राहायचं. पुढे 42/2 कसं कराल? 42/2 पहा 2च्या पाड्यामध्ये बे एक बे, बे दुने 4, बे एक बे. तसं नीट लक्षात घ्या. 2च्या पाड्यामध्ये 4 पण आहेत आणि 2 पण आहेत. बे दुने 4, बे एक बे. पुढचं घ्या. 36/3 म्हणजे 36/3. बरोबर. कसं काढलं? तर पहा 3 पहा 3च्या पाड्यामध्ये 3च्या पाड्यांमध्ये 3 पण आहेत आणि 6 पण आहेत. मग किती वेळा मोजल्यावर 3 येतात? 3 एक 3, 3 दुने 6 म्हणजे 12 उत्तर आलं. समजलं का? हां. पुढचं बघा. सोपं-सोपं सांगतो म्हणजे अवघड तुम्हाला नंतर येईल करता. बघा 42 42/3 आता 3 ने बघा तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजेत. कसोट्या मी घेतो नंतर. बघा बरोबर. 3च्या पाड्यामध्ये 4 आहेत का? नाही. तर 3 एक 3. आता तोंडी करायचं. 4 मधून 3 गेले. सार्थक नुसता हातावर
असा तोंड घेऊन असा निवांत बसलाय. लिहित नाही, काही नाही. 3च्या पाढ्यामध्ये 4 ही संख्या नाही, पण 3 आहेत. 3 एक 3, 1 राहिले. वरून 2 घेतले. हवेत करायचं. 12 झाले. 3 चोक 12. उत्तर आलं 14. बरं, पुढचं घ्या. 28 भागिले 4, 7. कारण 4 एक 4, 4 7 28. बरं, पुढचं घ्या. 96 भागिले 2. पाणी देईल का? पाणी. बरोबर. बे एक बे. बे चोक 8. आता पहा इथं 8 ने भाग गेला. म्हणजे 9 मधून 8 गेले तर 1 राहिले. वरून 6 घेतले 16 झाली. 82 16 48 आली. व्हेरी गुड. पुढे 100 भागिले 20. आता ऐका. शून्याचं जेव्हा असेल तेव्हा लक्षात घ्यायचं वरचा एक शून्य खालच्या एक. हा, हा, झालं का? आता माझं आहे का? तर पहा शून्य. हा, बोला हर्ष. तुमचे टेबल पाठ आहेत का हर्ष? बर. हर्ष नाही समजू द्या. तुम्ही तात्पुरतं थोडे दिवस असाच भागाकार करा. हा, 48 डिवायडेड बाय 2 असाच करा थोडे दिवस. हा, तुम्हाला वेळ आहे अजून हर्ष. हा, हा. बर, ठीक आहे. आता बघा. ठीक आहे. पुढचं गणित घेऊ आपण. हा भागाकाराचं, हे अशा भागाकाराचं आधीमध्ये मी सांगत राहतो तुम्हाला एक 10 मिनिटं. आता पुढचं गणित घ्या. बघा आता किती जणांना कळतंय बघू. दररोज दररोज 2.5 लिटर दूध. दररोज 2.5 लिटर दूध याप्रमाणे जून महिन्याचे एकूण दूध किती होईल? दररोज भिंतीवर करू नका. दररोज 2.5 लिटर दूध घरात घेतात की नाही दूध तुमच्या? हा. मग नंतर सगळ्यांनी आपापल्या घरामध्ये दररोज किती लिटर दूध घेतात ना, महिन्याचं किती लिटर होतं ते काढायचं. हा. मग महिन्याचं किती लिटर होतंय ते काढायचं जुलै महिन्याचं. त्याला सांगा. बरोबर. बघा आता बाकीच्यांना कळलंय का पहा. 2.5 लिटर याचा अर्थ होतो 2 पूर्ण आणि अर्धा. अर्धा म्हणजेच 500 मिलीलिटर. याला आपण म्हणतो 2.5 लिटर दूध. आता दररोज 2.5 लिटर घेतलं जात आहे. असं किती जून महिन्यात पूर्ण वेळ दूध घेतलंय? पूर्ण दिवस. जून महिना असतो 30चा.
मग तुम्हाला किती लिटर दूध होईल विचारलंय, तर बघा पहिल्यांदा इथं 3 ने 25 ला गुणायचं. 25 त्रिक 75. शाबास. आता नीट ऐका. इथे थांबा, मध्ये बोलू नका आता तुम्ही. 2 मिनिट थांबा. बाकीच्यांना कळत नाही. जरा 2 सेकंद थांबा. जरा गडबड करू नका. ज्यांना येतंय त्यांनी. 25 त्रिक 75. प्रदीप आवाज बंद करा. 25 त्रिक 75 संख्यांचा गुणाकार करायचा. आता किती शून्य आहेत मोजा. तर इथं असलेले 2, इथं असलेला 1 मिळून सगळे मिळून शून्य झाले. 1, 2, 3. पण आता पहा, दशांश चिन्हाच्या नंतर 3 संख्या सोडून दशांश चिन्ह दिलंय. तर इथे पण 3 संख्या सोडून जर दशांश चिन्ह दिलं तर इथं दशांश चिन्ह येईल. म्हणजेच 75.000 लिटर, म्हणजेच 75 लिटर दूध त्या ठिकाणी जून महिन्यात घेतलेलं आहे. समजलं का? चला पुढचं गणित घ्या. पुढचं गणित घ्या. पुढचं देऊ. अरे पुढचं देऊ का? दररोज दररोज 3.5 लिटर दूध याप्रमाणे सप्टेंबर महिन्याचे एकूण दूध किती? आता 3.5 लिटर म्हणजे नेमकं किती? 3.500 म्हणा, 3500 मिलीलिटर झालं ते. हा, गुणिले किती येणार मग? सप्टेंबर महिना किती दिवसांचा असतो समर्थ मुंडेकर? 3. मग करा. मग 35 आणि गुणिले 3 ह्याच करा. मगाशी सांगितलं तसं करा का? 3.500 लिटर गुणिले 30 दिवस, कारण सप्टेंबर महिना पण 30 दिवसाचा होता. आता 35 गुणिले 3 करा. किती येतं 35 गुणिले 3? बरोबर. थांबा रे. 105 आलं. आता पहा, एक इथं 2 आणि इथं 1 मिळून झाले 3 शून्य. 1, 2, 3. आता किती संख्यांच्या नंतर दशांश चिन्ह दिलंय? तर 3 संख्यांच्या नंतर दशांश चिन्ह दिलंय. म्हणून इथं तुमचं उत्तर येणार 105.000. म्हणजे 105 लिटर दूध. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ही जी गणितं आहेत ती गणिताचा आज टप्पा मी वाढवलाय, एकदम वाढवलाय. पाच काही जणांना समजला नसेल, तर ज्यांना समजलं नाही त्यांनी घाबरू नका. काय की नाही समजलं डोक्यावरूनच गेलं, ही गणितं हळूहळू समजायला लागतात. तरी मी एका प्रकारचं एकच घेतलंय. आपण काय करू, एका एका प्रकाराची 4-4, 5-5 गणितं घेऊ, म्हणजे तुम्हाला ते अजून जास्त समजते. ठीक आहे. इंग्रजी इंग्रजीचं काढा, डिक्टेशन घ्या. आणि कुणी काय 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 करायचं नाही. पहिला शब्द घ्या, साऊथ.
ईस्ट, रोड, ड्रॉप, लिसन, स्पेलिंग नका सांगू कोणी. पुढचा शब्द आहे डोर, वॉश, टी, वॉक आणि पिंक. झालं का बघा. साऊथ ईस्ट, रोड, ड्रॉप, लिसन, डोअर, वॉश, टी, वॉक आणि पिंक. चैतन्य तुम्हाला समजलं हो? चैतन्य, चैतन्य, नाही नाही, आजचा टॉपिक समजला का तुम्ही? नो म्हणताय का हो म्हणताय? ठीक आहे. पहिला शब्द घ्या आता. साऊथ. पहिला शब्द घ्या साऊथ. दुसरा घ्या ईस्ट, रोड, ड्रॉप, लिसन, डोअर, वॉश, टी, वॉक आणि पिंक. चला सार्थक वाघमारे सांगा. सार्थक. हा सांगा. आस्था सांगा. चला किती बरोबर आले. आस्था. व्हेरी गुड. अर्णव. बर, दुरुस्त करा तो. समर्थ मुंडेकर. ओके, समर्थ मुंडेकर. ओके, चैतन्य. अरे मध्ये बोलू नका. अरे मध्ये बोलू नका कुणी. हा चैतन्य. चैतन्य.